आजचा ऑरेंज गेट टनेल लॉन्चिंग शाफ्ट आज आपण सुरू केलेला आहे आणि जी TBM आहे ती आपण लॉन्च केलेली आहे। आपल्याला कल्पना की जो आपला ईस्टर्न फ्रीवे आहे या फ्रीवेवरनं आल्यानंतर नागरिकांना खूप फिरून जावं लागत होतं आणि विशेषतः सर्वाधिक ट्रॅफिक जॅम म्हणजे लोक ईस्टर्न सबर्ब्समधनं 20-25 मिनिटात अर्धा तास यायचे आणि त्यानंतर अर्धा पाऊण तास लोकांना अजून ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता। त्यासोबत आपण जो नवी मुंबईचा एअरपोर्ट तयार केला आहे त्याच्याकडे जाण्याकरता दक्षिण मुंबईतले लोक किंवा वेस्टर्न सबर्ब्सचे लोक यांच्याकरताही एक प्रकारे खूप लांबचा पल्ला त्याच्यामध्ये त्यांना गाठावा लागत होता आणि म्हणूनच हा जो काही ऑरेंज गेट टनेल आहे याची संकल्पना करण्यात आली आहे। मुळामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी एक फ्लायओव्हरची संकल्पना मांडण्यात आली होती, मात्र आम्ही हा निर्णय केला की हा फ्लायओव्हर या ठिकाणी करणं जवळपास अशक्य आहे, कारण त्याकरता जो ट्रॅफिक थांबवावा लागेल तो थांबवणं शक्य नाही। दुसरं त्या फ्लायओव्हर करता जागा पण नाही, म्हणजे मोहम्मद अली रोडचा जो फ्लायओव्हर झाला त्याहीपेक्षा कंजेस्टेड अशा जागेत तो करावा लागला असता आणि म्हणून ही ऑरेंज गेट टनेलची संकल्पना त्या ठिकाणी आपण मांडली आणि अतिशय महत्त्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण ईस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो आहोत आणि हा जो टनेल आहे आपण विचार केला तर जवळपास 700 प्रॉपर्टीजच्या खालून चाललेला आहे। त्यातल्या अनेक 100 वर्ष जुन्या हेरिटेज प्रॉपर्टीज देखील आहेत। ईस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्हीच्या लाईन्स खालनं तो चाललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्याही खाली असलेली आपली जी मेट्रो 3 आहे अंडरग्राऊंड त्याच्याही 50 मीटर खालून हा टनेल जाणार आहे। त्याच्यामुळे एक प्रकारे एक ज्याला इंजिनिअरिंग मार्वल म्हणतो अशा पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्वल आपण तयार करतो आहोत आणि त्यासोबत याची जी सगळी लांबी आहे 2 ट्विन बोगदे आहेत, हे ट्विन बोगदे मिळून ती सगळी मिळून 9 किलोमीटर येईल, पण तसे 3-3.5 किलोमीटरचा एक बोगदा हा असेल आणि त्यातनं त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणजे 2 लेन + 1 इमर्जन्सी लेन अशा प्रकारची त्याची रचना असेल। मध्ये ते दोन्ही बोगदे जोडलेले असतील जेणेकरून कुठल्या अडचणीच्या वेळी त्या ठिकाणी इव्हॅक्युएशन करता येईल। अतिशय चांगली त्या ठिकाणी सगळी जी काही सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे जी काही हवा वगैरे आली पाहिजे किंवा तिथलं वातावरण उत्तम राहिलं पाहिजे याकरताच्या आधुनिक सिस्टीम्स त्याच्यामध्ये असतील आणि अत्याधुनिक IT AI एनेबल्ड अशा प्रकारची ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम देखील याच्यामध्ये असेल। साधारणपणे डिसेंबर 28 पर्यंत याचं काम पूर्ण करायचं संकल्पित करण्यात आलेलं आहे, पण आमचा आग्रह आहे की ते अजून 6 महिन्यापूर्वी संपलं पाहिजे। L&Tला हे काम मिळालेलं आहे, त्यांची पहिली टनेल बोरिंग मशीन ही आज आपण या ठिकाणी लॉन्च केली आहे। ती यापूर्वी देखील आपल्या ज्या कोस्टल रोड करता मशीन वापरण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्याचा अनुभव आहे आणि मला असं वाटतं की अत्यंत वेगानं हे काम ते पूर्ण करतील। दुसरी जी मशीन आहे ती लवकरच येईल, दुसरे टनेलचं त्या ठिकाणी बोरिंग सुरू होईल, त्यामुळे वेळेत हे काम पूर्ण करणं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। खरं म्हणजे मुंबईच्या ट्रॅफिक करता हा एक अत्यंत महत्त्वाचा एक टप्पा असणार आहे, कारण अगदी जे काही आपले वेस्टर्न सबर्ब्स आहेत तिथल्याही लोकांना न्यू मुंबई एअरपोर्टला जायला आता 2 मार्ग झालेले आहेत। एक ते लोक आपल्या वरळी टू शिवडी जो आपण एक ब्रिज करतोय ओव्हरब्रिज ज्याचं काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल त्याचाही उपयोग करतील
आणि पुढच्या काळामध्ये कोस्टल रोडने येऊन या ऑरेंज गेट टनेलचाही ते उपयोग करू शकतील, जेणेकरून लवकरात लवकर अगदी कमीत कमी वेळात ते एअरपोर्टपर्यंत पोहोचू शकतील. आणि म्हणून मला असं वाटतं एक महत्त्वाचा टप्पा आज मुंबईच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण पूर्ण केलेला आहे. हजारो लोकांचे हजारो तास हे या ठिकाणी आपण वाचवणार आहोत. आणि MMRDAने याच्यामध्ये जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी MMRDAचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आज हम लोगों ने ऑरेंज गेट टनल इसका जो टनल बोरिंग मशीन है उसका लॉन्च किया हुआ है. हम सभी लोग जानते हैं कि मुंबई में ईस्टर्न फ्रीवे से जब व्यक्ति आता है तो आने के बाद उसको CSTM से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से लेकर पूरा घूमकर जाना पड़ता है. बहुत ज़्यादा ट्रैफिक जाम होता है. किसी को अगर दक्षिण मुंबई से एयरपोर्ट जाना है, न्यू मुंबई एयरपोर्ट जाना है तो भी काफ़ी घूम के जाना पड़ता है. किसी को वेस्टर्न सबब से जाना है तब भी कई अड़चने हैं. इसके मद्देनज़र ये तय किया गया कि जो हमारा ईस्टर्न फ्रीवे है उसको कोस्टल रोड से जोड़ने के लिए एक टनल तैयार किया जाए. ये जो टनल है एक इंजीनियरिंग मार्वल है. करीब 2 टनल मिलाकर ये 9 किलोमीटर का होगा, लेकिन सिंगल स्पैन 3 किलोमीटर का होगा. और इस टनल में ये करीब करीब 700 प्रॉपर्टीज़ के नीचे से जा रहा है. कई प्रॉपर्टीज़ उसमें की हेरिटेज प्रॉपर्टीज़ है. इसके साथ साथ दोनों जो सेंट्रल लाइन और वेस्टर्न लाइन है ये दोनों लाइन्स के नीचे से जा रहा है. और उससे भी नीचे से जो मेट्रो की लाइन 3 जाती है उसके भी 50 मीटर नीचे से ये जाएगा. तो एक प्रकार से अर्बन टनल्स का ये एक इंजीनियरिंग मार्वल हम लोग तैयार कर रहे हैं. ये दिसंबर 2028 तक पूरा होगा, लेकिन हमारा प्रयास है कि 6 महीने पहले इसको किस प्रकार से समाप्त किया जाए. L&T ने ये काम लिया हुआ है. इससे पहले L&T ने इसी प्रकार से जो हमारा कोस्टल रोड है उसका भी टनल तैयार किया हुआ है और सेम टाटा है तो उनको एक बड़ा अनुभव भी है. अभी दूसरी भी मशीन जल्दी ही लॉन्च होगी और मैं ऐसा मानता हूं कि इसके कारण वेस्टर्न सबब्स के लोगों को भी अगर न्यू मुंबई एयरपोर्ट जाना है तो वर्ली चिवड़ी एक हम लोगों ने एलिवेटेड रोड दिया हुआ है और दूसरा ये जो कोस्टल रोड से लेकर ईस्टर्न फ्रीवे तक का रोड है, ये दोनों के कारण उनको फायदा होगा. और मुझे ऐसा लगता है कि मुंबई के ट्रैफिक को ईज करने के लिए इसका एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार से हम लोगों को फायदा होगा. तो मैं मुंबईकरों को इसके लिए बधाई देता हूं. MMRDA ने एक बहुत इसमें पहल की, इसलिए MMRDA को भी मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. सर, नाशिकच्या तपोवनमधली जी काही झाडं तोडणार त्यासाठी अजितदादांनी देखील प्रयोग केलेला त्याच्या पद्धतीचं ट्विट देखील केलं. असं आहे की कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्त्वाचा आहे. त्याचवेळी पर्यावरणही महत्त्वाचं आहे, झाडंही महत्त्वाची आहेत. आणि मी असेन, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली पाहिजेत. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे 15,000 हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधुग्रामला शतक होतोय तिथे फक्त 300-350 एकर जागा आहे. 15,000 हेक्टर आणि 350 एकर. आणि ही जी काही झाडं आहेत, आपण जर 2015-2016चा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली. कारण ती रिकामी जागा होती. 12 वर्षात आपण एकदाच ती वापरतो. आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही, कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत. आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नयेत, जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी, जास्तीत जास्त झाडं वाचवावी, अजून काय अल्टरनेटिव्ज आहेत, अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे. मला एवढंच वाटतं की विनाकारण या संदर्भात ॲक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे. काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत. म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे, पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत. त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे.
त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही. पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे, अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की आतापर्यंत पावसामुळे झालेल्या नुकसानाचा अहवाल अद्यापही केंद्राला दिला नाहीये. केंद्राकडे मदत मागितली नाही महाराष्ट्र सरकारने. पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की जी प्रश्न उत्तरं येतात ही 35 दिवस आधी सबमिट केलेली प्रश्न उत्तरं असतात. केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे. केंद्र सरकारने टीम देखील पाठवली. 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली. त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे. मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही. ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे. ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल. कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला. सर हिंदी में तपोवन को लेकर है। आजचा दिवस मुंबई आणि महाराष्ट्रासाठी देखील अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज या ठिकाणी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असा आपला बोगदा तयार होतोय आणि TBMचं आज लॉन्चिंग मुख्यमंत्री महोदयांनी केलं आहे. खऱ्या अर्थाने आपण अटल सेतूवरून आलो, ठाण्यावरून आलो, नव्या मुंबईवरून आलो की इकडे फ्रीवेच्या लँडिंगजवळ आपण सगळी ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यामुळे गेल्याच वर्षी झालेला अटल सेतू आणि प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं त्याचं उद्घाटन, ती ट्रॅफिक इकडे आता येते आणि त्यामुळे ही ट्रॅफिक या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मुळे, या टनेलमुळे पूर्णपणे डिकंजेस्ट होईल आणि आपण मरीन ड्राईव्ह, चर्चगेट, कोस्टल रोड या सगळ्याकडे जाणारी जी वाहतूक आहे त्याला बराच वेळ लागायचा आणि ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यातून सगळ्या मुंबईकरांची सुटका होणार आहे. साऊथ मुंबईची देखील ट्रॅफिक कमी होईल आणि ईस्ट आणि वेस्ट हे एकमेकाला जोडलं जाईल. त्यामुळे हजारो लाखो मुंबईकरांना त्याचा दिलासा मिळेल. जसं मेट्रो 3 आपण केलं, मेट्रो 2A केलं, मेट्रो 7 केलं, एक एक टप्पा आपण पुढे जातोय आणि त्यामुळे देखील आणि ही खालून आपल्या जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की हा सर्व प्रकल्प जो आहे अगदी मेट्रो 3च्या खालून पण जातोय. त्यामुळे हा अतिशय आधुनिक पद्धतीचा हा टनेल आहे आणि मला वाटतं आपला कोस्टलला हात वापरला आणि ते काय त्याचं नाव मावळा होता, मावळा. आणि मावळा जेव्हा कामाला लागतो तेव्हा आपण पाहतो की कोस्टल रोड किती भराभरा झाला आणि या ठिकाणी देखील हा TBMचा जो मावळा आहे हा देखील या ठिकाणी हा 9 किलोमीटरचं जे टनेल आहे हा एकदम युद्ध पातळीवर, जसं मुख्यमंत्री म्हणाले की बिफोर टाईम 6 महिने अगोदर आम्ही अपेक्षा याची धरतोय. यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल, पेट्रोल, डिझेल, CNG सगळं वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि लोकांना तिकडे कार्यालयात, ऑफिसमध्ये जाताना देखील वेळ वाचेल, त्यांचा घरी जातानाही वेळ वाचेल आणि त्यामुळे एक वेळ वाचवणारा अतिशय मोठा प्रकल्प, महत्वाकांक्षी प्रकल्प आज सुरू होतोय. यामुळे मुंबईकडे देखील, वेस्टर्न मुंबईकडे जाताना आणि नवी मुंबई एअरपोर्टकडे जाताना देखील याचा फायदा होईल आणि लोकांचा खूप वेळ वाचेल आणि त्यामुळे हा अतिशय महत्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शेवटी आम्ही जे 3.5 वर्षामध्ये या मुंबईसाठी केलेले प्रकल्प आपल्या समोर आहे आणि आता हा देखील प्रकल्प आपल्या समोर आहे. त्यामुळे आता आमचा पाय ब्रेकवर नसतो, आमचा सतत पाय ॲक्सिलेटरवर असतो आणि म्हणून कामाच्या, विकासाच्या ॲक्सिलेटर आम्ही दाबत असतो. यापूर्वी जसं मुख्यमंत्री म्हणाले की यापूर्वीच्या सरकारमध्ये सगळ्याच ब्रेक लावून ठेवला होता, तो ब्रेक आम्ही काढून टाकला आणि ॲक्सिलेटरवर पाय ठेवलेला आहे. त्यामुळे या मुंबईसाठी जे जे काही करायचं, ज्या विकासासाठी जे करायचं, ट्रॅफिक कमी करण्यासाठी जे करायचं, ईस्टर्नची ट्रॅफिक, वेस्टर्नची ट्रॅफिक, हे मुंबईकरांना मोठा जो काही त्रास आहे तो ट्रॅफिकचा आहे आणि त्यामधून या ठिकाणी आपण भूमिगत हा टनेल करतोय. त्यामुळे
वरून ट्रॅफिक जाते आहे, फ्लायओव्हरवरून ट्रॅफिक जाते आहे. आता टनेलमधून देखील मुंबईकरांना आपल्याला प्रवास करता येईल. जसं आपण कोस्टलचाही टनेल पाहिला आणि आपण बीकेशीत देखील टनेलचा जे काही आम्ही प्रकल्प करतोय MMRDAच्या माध्यमातून. त्यामुळे आता जमिनी खालून देखील वाहतूक कोंडी दूर करण्याचा हा एक मोठा प्रकल्प, मोठा प्रयोग आहे. आणि म्हणून मी MMRDAचे सर्व अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांचे सर्व इंजिनियर्स आणि L&T या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. अतिशय उत्तम हा प्रकल्प हा सुरू होईल आणि एक मगाशी म्हटल्याप्रमाणे इंजिनिअरिंग मार्वल खऱ्या अर्थाने या प्रकल्पातून आपल्याला पाहायला मिळेल की मुंबईत देखील अशा प्रकारचे प्रकल्प जे आपण फक्त परदेशात पाहत होतो ते प्रकल्प मुंबईमध्ये होत आहेत. याचा सगळ्यांनाच आनंद आहे, आम्हालाही अभिमान आहे. आणि म्हणून मी यासाठी जे काही सर्व सहकार्य करतायत, ज्यांचं योगदान यामध्ये होणार आहे, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. काल मतदान पार पडलं आणि त्यामध्ये तुमचे जे आमदार मतदान पार पडल्या लगेच हे काम सुरू झालं. नाही पण मतदान पडलं काम झालं, मात्र संतोष बांगर असतील, संजय गायकवाड असतील यांसारख्या आमदारांची जी कृत्य बघितली कालची. अरे जे लोकप्रतिनिधींनी आपण कसं वागलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे. आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आता काँग्रेस होती कुठे? प्रचारात तर दिसलीच नाही. त्यांनी तर आता पराभव मान्य केला, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून आता फक्त कारणच शोधतात. बोगस मतदान, हे मतदान. ठीक आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आता. परंतु एकच आहे की काम करणारे लोक ज्यांनी काम केलं ते आम्ही सर्वजण फील्डवर होतो, पण महाविकास आघाडी कुठे दिसत नव्हती. ठीक आता काय दिसतंय इकडे? आता काय म्हणजे काय काम नसलं तरी फक्त हसत राहायचं असं काय? अरे तुम्ही सगळे प्रश्न तुमचेच, उत्तर तुमचीच, पतंग पण तुम्हीच उडवता. देखिए तपोवन के संदर्भ में मेरा मत, शिंदे जी का मत, अजित पवार जी का मत और सरकार का भी मत यही है कि झाड़ों को काटना ठीक नहीं है. कम से कम झाड़ उसमें से कटने चाहिए. लेकिन इसकी वास्तविकता भी हम लोगों को समझ लेनी पड़ेगी कि महानगर पालिका ने ये निर्णय क्यों लिया. तो प्रयागराज का जो कुंभ मेला होता है उसके लिए कुल 15,000 हेक्टेयर जगह है. यहाँ पर जो कुंभ मेला होता है और जो साधुग्राम नासिक में हमारा लगता है उसमें 300-350 एकड़ जगह है. इसलिए नासिक चूँकि एक ऐसा शहर है कि जहाँ हमारा राम कुंड भी बिल्कुल शहर के बीचों बीच आता है और उसके पास ये साधुग्राम हमको करना है. उस दृष्टि से वहाँ दूसरी जगह भी नहीं है. और अगर इस जगह के आप 2015-16 के गूगल इमेजरी देखेंगे तो आपको ये झाड़ नज़र नहीं आते. ये झाड़ मूल रूप से जो लगे हुए हैं, ये जिस समय 50 करोड़ की झाड़ लगाने की मुहिम हमारी पिछली सरकार में हुई थी, उस समय महानगर पालिका ने निर्णय किया कि ये 12 साल जगह खाली रहती है, तो खाली जगह थी तो वहाँ पर उन्होंने पेड़ लगाए. बहुत अच्छा काम महानगर पालिका ने भी उस समय किया. पेड़ लगाना अच्छी बात थी. लेकिन अब जिस समय साधुग्राम बनाने का समय आया तो ध्यान में आया कि वो पेड़ों के कारण वहाँ पर साधुग्राम बनाना कठिन है. इसलिए उन्होंने फिर पेड़ों को काटने का निर्णय किया. लेकिन हम लोगों ने भी उनको एडवाइस किया और हमको भी ऐसा लगता है कि इतने बड़े पैमाने पर पेड़ काटना उचित नहीं है. इसलिए हम प्रयास करेंगे कि इसको कम से कम कैसे करें और काटने की ज़रूरत न पड़े. अभी हम लोग जो बिल्कुल बेयर मिनिमम जो पेड़ हम लोगों को रिलोकेट करने हैं उसको आज आप प्लग आउट करके हम रिलोकेट कर सकते हैं. तो उस प्रकार से सेम सॉइल में भी हम लोग उसको रिलोकेट कर पाएंगे. तो उस प्रकार से उन्होंने प्रयास करना चाहिए. कंसल्टेंट्स को जो इस क्षेत्र में बोटनिस्ट जो है या फॉरेस्ट विभाग के जो लोग हैं इनसे कंसल्ट करना चाहिए. इस प्रकार से हम लोगों ने उनको कहा हुआ है. मेरा इतना ही कहना है कि इस पर जो राजनीति हो रही है वो राजनीति बहुत गलत है. क्योंकि कुंभ मेला एक हमारी बहुत ही प्राचीन ऐसी सनातन परंपरा है और कुंभ मेला ये एक प्रकार से हमारा जो एक पर्यावरण के साथ, निसर्ग के साथ हमारा
एक जो रिश्ता है इस रिश्ते को व्याख्यात करने वाला है। इसलिए कोई नहीं चाहेगा कि कुंभ मेले में हम पर्यावरण का ह्रास करें। उल्टा इस कुंभ मेले के निमित्त से हम लोगों ने क्लीन गोदावरी कार्यक्रम हाथ में लिया है और गोदावरी को पूरा साफ हम लोग कर रहे हैं, प्लांटेशन बड़े पैमाने पर कर रहे हैं। तो मुझे लगता है कि इसमें राजनीतिकरण नहीं होना चाहिए। जो आवश्यक है वो किया जाएगा, लेकिन अनावश्यक किसी को भी पेड़ काटने नहीं दिए जाएंगे। लोकल बॉडी इलेक्शन में जो तनाव खासकर कल नजर आया, जिस तरह के राजनीतिक समीकरण थे, कहीं तो बीजेपी राष्ट्रवादी से या शिंदे तो राष्ट्रवादी से लड़ता हुआ नजर आया। सवाल अब उसके आगे जाकर ये भी कि 30 तारीख को काउंटिंग होनी है, इसके दिन ईवीएम रखी जानी है, वो भी एक लॉकडाउन का बड़ा सोशल कभी से सुरक्षा की मांग लोग कर रहे हैं कल और बात। देखिए, पहली बात तो ये है कि ये कार्यकर्ताओं का चुनाव है। इसलिए हम तीनों पार्टियों ने यह तय किया कि जहाँ जहाँ कार्यकर्ता प्रबलता से चुनाव लड़ना चाहते हैं वहाँ कार्यकर्ताओं को लड़ने दिया जाना चाहिए, क्योंकि ये बिल्कुल हमारी आखिरी इकाई है शहरों में। और कार्यकर्ता हमेशा कहता है कि भाई आप लोगों के लिए हम मेहनत करते हैं, हमारे लिए आप कब करोगे। इसलिए हमने तय किया कि कार्यकर्ताओं को लड़ने दीजिए। हम तीनों नेता अपने कार्यकर्ताओं के लिए प्रचार में भी गए। मैं मुख्यमंत्री हूँ, लेकिन मैं 10,000 वोट वाले शहर में भी गया, क्योंकि वहाँ कार्यकर्ता लड़ रहा था और इस माध्यम से लोगों तक हमारी बात पहुँचती है। इसलिए हमने इस चुनाव को ठीक ढंग से निभाया। और मुझे ऐसा लगता है कि इक्का दुक्का जगह पर तनाव हुआ, मैं नहीं कहता, लेकिन वो छोड़कर ओवरऑल कहीं पर भी तनाव नहीं दिखा। ये पीसफुली हुआ, क्योंकि हमने अपने अपने कैडर्स को कहा था कि भाई कहीं पर अगर हम एक दूसरे के सामने लड़ रहे हैं तब भी हम एक दूसरे के शत्रु नहीं, हम एक दूसरे के दोस्त हैं, हम लोग साथ में सरकार चलाते हैं। इसलिए इसको अलग ढंग से न लिया जाए। तो मुझे लगता है कि इस मामले में कोई किसी के मन में शंका नहीं है। और मैं आज भी कहता हूं कि आप देखिएगा, हम तीनों पार्टियां मिलाकर 75% जो नगर पालिकाएँ हैं उस पर हमारा कब्जा होगा, या हम लोग उसको जीतेंगे तीनों पार्टियां मिलाकर। और अब ये तो ठीक है कि 21 तारीख का मतदान, अब उसके ऊपर तो मैंने उसके ऊपर मेरा भाष्य किया है कि बहुत ही गलत निर्णय है। लेकिन अब चूंकि न्यायालय का निर्णय और इलेक्शन कमीशन का जो निर्णय होता है, दोनों को स्वायत्तता है, तो उस पर हम ज़्यादा क्रिटिसाइज नहीं कर सकते। लेकिन मुझे पूछेंगे तो मुझे चुनाव डेफर करने का भी और जो काउंटिंग है उसको डेफर करने का है, दोनों निर्णय मुझे ठीक नहीं लगे हैं। तो उस पर मेरा रिजर्वेशन है ही। लेकिन मुझे लगता है अब पुलिस के ऊपर ये जिम्मेदारी है, क्योंकि ये आज ही मैं आपको बोल देता हूँ कि जैसे ये लोग हारेंगे 21 को काउंटिंग के बाद, जैसे हारेंगे वैसे ये लोग बताएंगे कि सरकारी पार्टी ने षड्यंत्र करके काउंटिंग को आगे बढ़ाकर ईवीएम कैसे बदल दिए। ये रेथोरिक आने वाला है, ये एक प्रकार से उनका डायलॉग तय है। लेकिन फिर भी मुझे इस बात का विश्वास है, और इसलिए मैं तो आज अपील करता हूँ कि इलेक्शन कमीशन ने पॉलिटिकल पार्टीज को अलाउ किया है। सारी जो अपोजिशन की पॉलिटिकल पार्टियां हैं अपने 2-2 प्रतिनिधि ये जहां ईवीएम रखे हैं उसके बाहर खड़ा करें।